की नाही छापायचं की नाही तुमच्या हातामध्ये आहे. नाही ते पूर्वी शाळेमध्ये असताना तो एक धडा होता. सकाळ झाली, महादू उठला, बैल धरले, औत धरलं, शेतात गेला, काम केलं. तसं सकाळ झाली, संजय राऊत उठले, माईक समोर आले, असं ते झालंय. पण तुम्हाला काय त्याचं वाईट वाटतंय? नाही, वाईट नाही वाटत की तुम्ही म्हणजे याच्याबद्दल जी सतत टीका होती त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? मी अजिबात बघत नाही. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतो, ज्याची आज गरज आहे ठामपणे उभं राहण्याची, बोलण्याची. का आम्ही भारतीय जनता पक्षाचा भ्रष्टाचारावर बोलतो म्हणून कोणाला वाईट वाटतंय का? किंवा जे लोक आमचे फुटून गेले आहेत, ज्यांना आम्ही गद्दार खोकेवाले म्हणतो, त्यांच्यावर बोलतो म्हणून त्यांना वाईट वाटतंय? त्यांनी उत्तर द्यावं ना. आम्ही कोणाला रोखलंय का? माझ्या पक्षामध्ये मला बोलावंच लागेल, सांगावंच लागेल, लोकांपर्यंत मला जावंच लागेल. हा पक्ष इतक्या वादळात संकटामध्ये आम्ही टिकवून ठेवला तो आमच्या भूमिका लोकांपर्यंत आम्ही पोहोचवल्यामुळेच, आणि लोकांनी विश्वास ठेवला आमच्यावर. पण राऊत साहेब, एक सध्याचा जो म्हणजे खास करून महाराष्ट्रामध्ये महाआघाडीच्या मध्ये जो एक सध्या त्याला आपण म्हणू छोटं वादळ आहे, किंवा जो एक एकमेकांच्या बद्दलचा एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न असं आपण म्हणू, ते काही जागांच्या बद्दलचा आहे. आणि उदाहरणार्थ सांगलीची जागा जी आत्ता काँग्रेससाठी तो फार जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही परस्पर उमेदवार, जो तुमचा नव्हता, जो वंचित आघाडीचा होता पहिलवान चंद्रहार पाटील, त्यांनी त्यांना उमेदवारी जाहीर केली होती. तुम्ही अचानकच त्यांना तुमच्या पक्षात घेतलं आणि ती जागा तुम्ही त्यांना उमेदवार जाहीर करून टाकलं. मुळामध्ये काँग्रेसचा ह्या सगळ्याबद्दल त्यांच्यात फार दुखावलेपणा आहे. तर तुम्ही हा म्हणजे टाळू शकला असतात ना. तुम्हाला इतकी घाई करून चंद्रहार पाटलांना? आम्हाला विषय फक्त सांगलीचा नाहीये, शिवसेनेच्या कामाची पद्धत वेगळी आहे. आम्ही महाविकास आघाडीमध्ये काम करतो, एकत्र आहोत, पण आमचे निर्णय मुंबईतच होतात, किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्णय हे मुंबईतच होतात. आमचं केडर महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात आहे. आम्हाला फार विलंब झालेला चालत नाही एखाद्या निर्णयाला. निवडणुकीमध्ये लोकांना वेळेत आपण कामाला लावलं पाहिजे. महाराष्ट्रात शिवसेनेनं अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे की कोणत्याही परिस्थितीत ह्या वेळेला महाविकास आघाडी म्हणून आपण, जसं भाजपा म्हणताय काय 45+ वगैरे म्हणणार नाही, पण 35+ आमचं हे लक्ष आहे. 35+ म्हणजे 35पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू. भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या बरोबरचे लोक आहेत ते 48 राज्यात जागा आहेत, ते 60 जागा जिंकण्याची भाषा करू शकतात, जागा वाढवू शकतात. ते आम्ही तसं करणार नाही. अशा वेळेला विनाविलंब उमेदवार जाहीर करून लोकांना कामाला लावणं ही आमची भूमिका आहे. आणि ज्या जागा चर्चेमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आल्या असं आम्ही मानतो, आम्ही तेच उमेदवार जाहीर केले ना. आम्ही कशाला? आमच्या आधी यादी काँग्रेसची जाहीर झालेली आहे महाराष्ट्रातली. महाराष्ट्रात काँग्रेसने सगळ्यात आधी उमेदवार दिलेले आहेत, 7 किंवा 8 उमेदवार. आपण पाहिलं असेल त्याच्यामध्ये रामटेक ही आमची सिटिंग जागा होती. उमेदवार दिला, पण आम्ही म्हणतो महाविकास आघाडीमध्ये असं होतं. आम्ही काय रामटेकचा उमेदवार तुम्ही का जाहीर केलात असं त्यांना अजिबात विचारलं नाही. आम्ही जाहीर नाराजी व्यक्त केली नाही. आम्हालाही करण्याचा अधिकार आहे. अरे आमची सिटिंग जागा आहे, आमचा खासदार आहे तिथे, तुम्ही जागा कशी काय जाहीर केली? आम्ही काय म्हणतोय का? नाही. त्याच्यामुळे जर कोणी असं आमच्या कार्यपद्धतीवरती पक्षाच्या, हा पक्षाचा स्वभावच आहे आमचा असा, थांबायचं नाही, पुढे जायचं. पण मुळामध्ये आता सांगलीची जागा तुम्हाला हवी आहे कारण कोल्हापूरची जागा तुम्ही सोडली, तसं नाही म्हणता येणार. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्हाला योग्य प्रतिनिधित्व हवं. आणि तुम्ही सांगली जे म्हणताय काँग्रेसची जागा, काँग्रेस, मग कोल्हापूर नव्हती का शिवसेनेची? रामटेक नव्हती का शिवसेनेची? अमरावती शिवसेना सातत्यानं लढत आली. शेवटच्या 2 निवडणुका म्हणजे 10 वर्ष आम्ही जिंकत आलो तिथे. मग आम्ही असं म्हणतो का की तुम्ही, ठीक आहे, आम्हाला असं वाटतं काँग्रेसकडे योग्य उमेदवार तिकडे आहे, कदाचित काँग्रेस जिंकू शकेल. पण सांगलीमध्ये जे आपण म्हणताय ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. एकेकाळी नक्कीच सांगलीवरती काँग्रेस पक्षाचा प्रभाव होता. कोल्हापूर असेल काही प्रमाणात, किंवा बाजूचे मतदारसंघ असतील, सातारा असतील, प्रभाव होता. मोठे नेते होते, वसंतदादा पाटलांपासून राजाराम बापू पाटलांपर्यंत सातारामध्ये इतर काही प्रमुख नेते होते.
पण गेल्या काही वर्षामध्ये सांगलीचं सामाजिक चित्र पूर्ण बदललं आहे. तसं नसतं तर ज्याला आपण हार्ट ऑफ द सिटी म्हणतो, सांगली मतदारसंघ, तिथे भारतीय जनता पक्षाचा संघ विचाराचा माणूस सतत 2 किंवा 3 निवडणुका जिंकला नसता. ज्या मिरजेमध्ये सातत्यानं काँग्रेस जिंकत आली, तिथे संघ विचाराचा माणूस किंवा भाजपचा माणूस जिंकून नसता आला. इतर ठिकाणी तेच चित्र आहे. त्याच्यामुळे आता तो काँग्रेसचा, ठीक आहे, काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग त्या भागामध्ये आहे. साखर किंवा सहकार क्षेत्रातलं काम काही नेत्यांचं तिकडे आहे. काही शिक्षण सम्राट तिकडे आहेत काँग्रेसचे, काही साखर सम्राट आहेत काँग्रेसचे. पण शेवटी शेतकरी खुश आहे का या सगळ्याच्या कारभारावर? नाही, त्यांना एक वेगळा पर्याय हवा आहे. गेल्या 10 वर्षामध्ये सांगलीत काँग्रेसचा पराभव झालेला आहे. त्याच्यामुळे परंपरा वगैरे म्हणा, ती परंपरा 10-15 वर्षे खंडित झाली. पण मला एक प्रश्न, म्हणजे मला एका गोष्टीचं गूढ नाही कळलं की कोल्हापूरची जागा तुमच्याकडे होती. शाहू महाराजांनी कधी काळी शिवसेनेत